नमस्कार. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि अवेक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 1000 महिला उद्योजिका घडवण्याचा संकल्प पूर्णत्वास येत असताना आज आपलं पहिलं क्लस्टर लॉन्च करत असताना मला अतिशय आनंद होत आहे. गेले 40 दिवस आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला उद्योजकांना भेटलो आणि त्यांचा प्रवास जाणून घेतला. मला निश्चितपणे खात्री आहे, की या प्रवासाच्या माध्यमातून, या मुलाखतींच्या माध्यमातून प्रत्येक महिलेच्या मनामध्ये व्यवसाय करण्याची एक प्रेरणा आणि प्रोत्साहन निश्चितपणे जागृत झाले असेल आणि त्यांच्या व्यवसायाची संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी आता तुम्ही सज्ज झाला असाल. सो 1K वी आजचा घेऊन येत आहे आपलं पहिलं क्लस्टर तुमच्या मदतीसाठी. जिद्द तुमची सहकार्य आमचे, जिद्द तुमची सहकार्य आमचे, ध्येय समाज परिवर्तनाचे. या उद्देशाने प्रेरित होऊन 1K वी आज तुमच्यासाठी घेऊन येत आहे आपलं पहिलं क्लस्टर होमस्टे आणि ॲग्रो टुरिझम. यासाठी आपल्या सोबत आहेत अवेक फाउंडेशनच्या संचालिका प्राजक्ता जोशी मॅडम. मॅडम तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आणि सुरुवातीलाच आपण टी कनेक्ट होमस्टे आणि ॲग्रो टुरिझमच्या विषयीचा व्हिडिओ बघू आणि आपण आपल्या पहिल्या क्लस्टरच्या इंट्रोडक्शनला सुरुवात करू. चालेल मॅडम? येस. थँक यू सो मच. I am Prajakta, your host for Studio Service Department at Aminora Park Town, and today we are here for virtual tour of our apartment. So here we are. You have two options to access the apartment. Either you can use the key or we have keyless digital access. We have rotating TV, high-speed internet and intercom to connect with security anytime. We have self-cooking facility here, so we have induction top, basic utensils for cooking, and you can enjoy homemade food even away from home. And this is the reason most of the people prefer homestays nowadays. Studio apartment, we have fitted 2 single beds deliberately so that 2 colleagues can stay comfortably. Even we have 2 extra floor mattresses, so 4 people can accommodate very easily. We have this beautiful place here, so you can walk, read, write, whatever you want. When you have homely atmosphere away from home, you actually enjoy your extended stay. T-Connect Home and Stay presents Studio Service Apartment at Aminora Park Town. Find us on booking.com, Make My Trips and Airbnb. Cheers! See you soon! अमेझिंग होतं मॅडम. आणि मला वाटतं प्रत्येकालाच अशा सोयीसुविधांच्या ठिकाणी राहायला निश्चितपणे आवडेल. निश्चितपणे आवडेल प्रत्येकालाच होम स्टे घ्यायला अशा प्रकारचा. आणि ते देण्यासाठी आपण महिलांना संधी देतोय, उद्योजकीय संधी देतोय, ही तर आपल्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे असं मला वाटतंय. मी तुम्हाला अशी विनंती करेन की तुम्ही तुमच्या सेशनला स्टार्ट करा. थँक्यू प्रणोती. आज पहिला दिवस आहे जेव्हा आम्ही एखादं क्लस्टर लॉन्च करतोय. सो
त्याच्या आधी आय थिंक मला सांगायला आवडेल की क्लस्टर म्हणजे काय किंवा 1KV मिशन काय आहे. महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सपोर्ट सेंटर आणि अवेक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही 1KV हा इनिशिएटिव्ह लॉन्च केलेला आहे. 1KV म्हणजे 1000 विमेन एंटरप्रेन्योर्स तयार करायचे आहेत आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये. ते जर आपल्याला अचीव्ह करायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा प्रत्येक जो बिझनेस आहे त्या बिझनेस वाईज आपल्याला क्लस्टर करावं लागेल. कारण आता जर तुम्ही सांगितलं फक्त की विमेन एंटरप्रेन्योर साठी आम्ही काहीतरी काम करतोय, पण प्रत्येक बिझनेसची रिक्वायरमेंट वेगवेगळी असते. त्यामुळे आपण एखादं फूड प्रोसेसिंग युनिटचा बिझनेस आहे त्याचं कंपॅरिझन आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये काम करणाऱ्या महिलांबरोबर नाही करू शकत. सो त्या दोघींचीही रिक्वायरमेंट टोटली वेगळी असते. त्याच्यासाठीच प्रत्येक बिझनेस क्लस्टर मध्ये काम करणाऱ्या महिलांनी एकत्र यायचं आहे आणि याच्यामध्ये कदाचित काही रुरल सेगमेंट मधल्या असतील महिला किंवा शहरातल्या असतील. तर हीच ऍक्च्युली आपल्या भारताची ब्युटी आहे की आपण रुरल विमेन आणि अर्बन विमेन ह्या दोघांना कनेक्ट जर केलं आणि त्यांनी एकमेकांना जर कोऑपरेट केलं आणि एकमेकींना जर पॉझिटिव्ह ऊर्जा दिली तर आपण ऍक्च्युली मिरॅकल्स करू शकतो. तर या मिरॅकल साठी 1KV आहे आणि त्याचं आपल्याला नक्कीच या फ्युचरमध्ये रिझल्ट दिसतील. त्याच्यापैकी एक क्लस्टर आहे होमस्टे क्लस्टर आणि ॲग्रो टुरिझम, ज्याच्यामध्ये मी पर्सनली मागचे 3-4 वर्ष काम करत आहे. आणि जेव्हा आपण म्हणतो की वी डोंट जस्ट प्रीच बट वी प्रॅक्टिस अँड देन वी टेल यू. सो मी ही स्वतः प्रॅक्टिस केलेली आहे. बिझनेस सक्सेसफुल झालेला आहे. ही कन्सेप्ट जी आहे ती सुरुवातीला बऱ्याच लोकांनी मला विरोध केला होता या कन्सेप्टसाठी, किंवा याच्यातले धोके बरेच आहेत, रिस्क बऱ्याच आहेत याची जाणीव करून दिली होती. त्या रिस्कचा विचार करून ते धोके लक्षात घेऊन त्याच्यावरती ती कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेऊन त्याच्यावरती रेमेडी काय करता येईल याचा विचार करून हा केलेला पूर्ण बिझनेस प्लॅन आहे. आणि आज 1KVच्या अंतर्गत आणि या क्लस्टरच्या अंतर्गत मला जे मी 3-4 वर्ष शिकलेली आहे माझ्या अनुभवातून, ते मला माझ्या बाकीच्या ज्या महिला आहेत, बाकीच्या माझ्या ज्या क्लस्टर मधल्या तुम्हाला ज्यांना इंटरेस्ट असेल ते जे जॉईन होतील त्यांच्याबरोबर माझं सक्सेस शेअर करायला मला नक्कीच आवडेल. त्यामुळे जेव्हा होमस्टे ही कन्सेप्ट होती, एक 5-6 वर्षापूर्वीची जी होमस्टे कन्सेप्ट होती, लोक तिकडे जायची नाहीत किंवा जास्त प्रिफर करायचे नाहीत, ते जास्त रिसॉर्ट्स आणि हॉटेलमध्ये जायचे. पण आता कोविड नंतर होमस्टे ही जी कन्सेप्ट आहे ती पूर्णपणे रुजू झालेली आहे आणि लोक प्रिफर करतात, कारण त्यांना पब्लिक एरियामध्ये जायचं नाही, त्यांचं स्वतःचं हायजीन त्यांना महत्वाचं असतं. आणि आपण याच कन्सेप्ट वरती मागचे 3 ते 4 वर्ष काम करत आहोत आणि होमस्टे खूप प्रोफेशनल पद्धतीने चालवू शकतो हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. या क्लस्टरमध्ये साधारण 30 ते 40 महिला भाग घेऊ शकतात. आणि तुमचा रिक्वायरमेंट काय असायला पाहिजे, तर रिक्वायरमेंट फक्त जर तुमच्याकडे एखादं एक्स्ट्रा ऍडिशनल स्वतःचं होम असेल किंवा ऍडिशनल फार्म हाऊस असेल किंवा ऍडिशनल वेकेशन होम असेल तर उत्तम. नसेल तर तुमची इन्व्हेस्टमेंट करायची तयारी असेल नवीन घेऊन, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हा एक दुसरा विचार आहे. आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पण करायची नाही आणि तुमच्याकडे एक्स्ट्रा होम पण नाहीये, हे दोन्हीही केसेस असतील, तर तिसऱ्या केसमध्ये काय करायचंय आणि जे मी पण केलेलं आहे ती एक सिक्रेट टिप मी तुम्हाला आज तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. सो बघूया एक छोटासा रिकॅप टी कनेक्टचा आणि मी काय केलं मागच्या 3 वर्षामध्ये ते मला शेअर करायला आवडेल. सो टी कनेक्ट होम अँड स्टे हे आम्ही ब्रँड रजिस्टर केलेलं आहे आणि त्याच्या खाली आम्ही वी सपोर्ट रुरल होमस्टेज हे आपलं ब्रीदवाक्य आहे. आणि कारण आता जो टुरिझम आहे तुम्ही जर बघितलं मागच्या 5-6 महिन्यात जो पूर्ण चेंज झालेला आहे, ते आता लोक आउट ऑफ इंडिया जायची क्रेज जास्त राहिलेली नाहीये.
बिकॉज ऑफ द सिक्युरिटी रिझन. त्यामुळे ते नक्कीच आपला स्वतःचा देश एक्सप्लोर करतायत आणि स्वतःचा देश एक्सप्लोर करताना त्यांची मजल फक्त 100 किलोमीटर पेक्षा जास्त नाहीये सध्या. प्रत्येकाला अगदी कमी ट्रॅव्हल करून जास्तीत जास्त एक्सपिरियन्स तो घ्यायचा आहे, पीसफुल ठिकाणी जायचंय आणि रिवाइंड व्हायचंय. जो काही आपण स्ट्रेस आणि जे काही मागचं टेन्शन आहे 5-6 महिन्याचं, ते घालवण्यासाठी नक्कीच प्रत्येकाला असा कुठला तरी स्पॉट पाहिजे. आणि महिला ज्या आहेत, रुरल मधल्या असू देत किंवा अर्बन मधल्या असू देत, या सर्वात जास्त या प्रकारचे एक्सपिरियन्स देण्यासाठी नॅचरलीच आपल्याकडे गुण आहेत. तर हे जे आपलं नॅचरल टॅलेंट आहे ते आपण फक्त वापरतोय, फक्त आपल्या क्रिएटिव्हिटीच्या जोरावरती आपण वेगळं डिझाईन केलंय बिझनेसचं आणि आपण हा बिझनेस सक्सेसफुल केलेला आहे. पुढच्या स्क्रीनवरती जाऊया आपण. सो 2020 हे एकतर मॅजिकल वर्ष म्हणावं लागेल, कारण जे आम्ही 3-4 वर्ष रुरल टुरिझम मध्ये काम केलं होतं आणि रुरल टुरिझम आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा गोल होता. आणि 2020च्या 27 सप्टेंबर 2020 या दिवशी युनायटेड नेशन्स UNWTO नी ही डिक्लेअर केलं की पुढचं पूर्ण वर्ष म्हणजे 2020 ते 2021 या काळात त्यांना रुरल टुरिझम आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे पूर्ण देशाचं नाही, पूर्ण जगाचं एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल असणार आहे. तर या चळवळीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच भाग घ्यायचा आहे, भारताचा एक भाग म्हणून आणि महाराष्ट्राचा एक भाग म्हणून आणि महिला म्हणून. या तिन्ही गोष्टी आपल्याला एकत्र अशा आलेल्या आहेत आणि विच इज व्हेरी ऍप्ट इन 2021. सो आता आम्ही काय केलेलं आहे याच्यामध्ये, सो हे फक्त ऍग्रिगेशन मॉडेल आहे. त्याच्या आधीच थोडीशी पीपीटी प्रणवती घेतलीस तर बरं पडेल. आधीचीच मी थोडस एक्सप्लेन करते की ऍक्च्युली कन्सेप्ट काय आहे. आपली कन्सेप्ट आहे की आपण होमस्टे ऍग्रिगेट केलेले आहेत. जसं माझ्याकडे 2 घरं असतील, अजून कुणाकडे तरी 1-2 घरं असतील, अशी जी सगळी शृंखला आहे ते सगळ्यांना एकत्र केलेलं आहे. किंवा काही प्रॉपर्टी ओनर्स असे असतात की त्यांना स्वतःला वेळ नसतो ते ऑपरेट करायला. ते असतात आर्किटेक्ट असतात, सीए असतात किंवा ते जस्ट इन्व्हेस्टर असतात. त्यांचा मेन बिझनेस दुसरा असतो आणि या त्यांच्या जे वेकेशन होम आहे ते आधी घेऊन ठेवलेलं असेल किंवा नवीन इन्व्हेस्टमेंट केलेलं असेल, ती प्रॉपर्टी जर तशीच मेंटेन करावी लागली कोणालाही तर ती लायबिलिटी होऊन जाते. ती लायबिलिटी व्हायला लागते जर त्याच्यातून रेव्हेन्यू जनरेट झाला नाही तर. आणि नक्की याच पेन एरियावरती आपण काम करतो आणि अशा ज्या डेड प्रॉपर्टीज झालेल्या आहेत इन्व्हेस्टर्सच्या दृष्टिकोनातून, त्याच्यामध्ये आपण ते कमर्शियल यूज करून त्याचा आपण प्रॉपर्टी ओनर्सना सुद्धा त्याचे बेनिफिट्स देतो आणि त्याच्यामधून आपला एक उद्योग तयार होतो. सो बेसिकली टी कनेक्ट होम अँड स्टे वी आर ऍग्रिगेटर्स. ऍग्रिगेटर्स म्हणजे काय, सगळ्यांना एकत्र आणतो आपण आणि एकत्र जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा कस्टमरला चॉईस राहते. आता एखादा कस्टमर जेव्हा माझ्याकडे येतो तो म्हणतो की मागच्या वेळेला मी मुळशीला गेलोय पण आता मला महाबळेश्वरला जायचंय किंवा कोकणात जायचंय, तर मला त्या दृष्टिकोनातून एखादं तू होमस्टे सजेस्ट कर. सो हे जे आहे, एक कस्टमर आहे जो रिपीटेडली एका लोकेशन वरती जाणार नाही, तो वेगवेगळ्या लोकेशन वरती जाणं प्रेफर करेल. त्यामुळे आपल्याकडे जेवढे जास्त होमस्टे असतील तेवढे सगळे चालतात. लोकांची क्रेज वाढलेली आहे. प्रायव्हेट जाऊन प्रायव्हेट एक सिंगल बुकिंग आणि सिंगल प्रॉपर्टी असा जास्त प्रेफरन्स झालेला आहे. त्यामुळे प्रत्येकाला याच्यामध्ये संधी आहे. आणि याच्यामध्ये आपण काय करतो, वी एंडॉर्स tourism, rural tourism, and what we do is we try to generate the income for everyone. त्याच्यामध्ये 3 घटक आहेत. याच्यामध्ये एक, जर तुम्ही अर्बन विमेन असाल तर त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने डिजिटल मार्केटिंग करून त्याचं तुम्ही प्रमोशन आणि मार्केटिंग मधून तुम्ही इन्कम जनरेट करू शकता. जर तुम्ही रुरल भागात असाल आणि तुमचं स्वतःची शेतजमीन असेल, एखादं शेतातलं टुमदार घर असेल किंवा एखादा जुना वाडा असेल,
तर तो सुद्धा खूप सुंदररित्या क्रिएटिव्हरित्या आपण तो तयार करून आपण तो अक्षरशः पर डे बेसिस वरती विकू शकतो. तर हा जो प्रॉपर्टीचा आपण भाग आहोत, शॉर्ट टर्म रेंटल म्हणतो आपण बिझनेसमध्ये. तर शॉर्ट टर्म रेंटलचा हा जो बिझनेस आहे तो इंटरनॅशनल लेवलवरती फार मोठ्या प्रमाणावरती होतो. पण जेव्हा इंडियात जो शॉर्ट टर्म रेंटलचा बिझनेस आहे तो आतापर्यंत फक्त रिसॉर्ट्स आणि हॉटेल पुरताच मर्यादित होता. आता या 2-3 वर्षामध्ये त्या कन्सेप्टला बऱ्यापैकी एक्सेप्टन्स आलेला आहे आणि मुख्यतः कस्टमरमध्ये एक्सेप्टन्स आलेला आहे आणि त्यांना होमस्टे ते लोक इनफॅक्ट प्रिफर करतात. आणि आपण कदाचित हॉटेलला ऍट पार नाही सर्व्हिसेस असतात आपल्याकडे एक छोटासा केअरटेकर असतो जो तिथलाच लोकल असतो आणि त्याच्यातून आपण एम्प्लॉयमेंट पण जनरेट करतो. तर या बिझनेसमध्ये 3 जे भाग मी तुम्हाला सांगत होते त्याच्यामध्ये जो अर्बन विमेनचा आहे तो ते मार्केटिंग आणि डिजिटल मार्केटिंगच्या सहाय्याने मार्केटिंग करून त्याच्यामध्ये इन्कम जनरेट करू शकतात. दुसरा आहे तो रुरल विमेन आणि रुरल युथ ज्याच्यामध्ये जे एक्झिक्यूट करू शकतात बिझनेस आणि त्याच्यातून त्यांना इन्कम जनरेट होऊ शकतं. आणि तिसरा जो भाग आहे तो इन्व्हेस्टरचा आहे किंवा जो प्रॉपर्टी ओनर आहे ज्याच्याकडे ऑलरेडी अशा प्रकारची एखादी प्रॉपर्टी आहे. नॉट नेसेसरी की गावाच्या बाहेर पाहिजे. आमच्याकडे काही स्टे आहेत मगाशी जो तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेला आहे तो ऍक्च्युली पुणे सिटीच्या आतमधलाच आहे आणि ते एकदम छोटं एक स्टुडिओ सर्व्हिस अपार्टमेंट होतं. अगदी छोटं आहे ते, अगदी 12x12ची एकच रूम आहे. जे माझ्या इन्व्हेस्टरने 10 वर्षापूर्वी घेऊन ठेवलं होतं आणि ते अक्षरशः म्हणजे ते इन्व्हेस्टर जे होते ते वर्षातून एकदा दोनदा त्या प्रॉपर्टीला व्हिजिट केल्यावरती फक्त क्लिनिंगच करण्यामध्ये त्यांचा वेळ जायचा ती प्रॉपर्टी आणि 2 दिवस राहून परत आपल्या गावाला जायचं असं त्यांचं रुटीन होतं. आणि मग मी एकदा ती प्रॉपर्टी बघितल्यावरती त्यांना म्हणलं की एक माझ्याकडे कन्सेप्ट आहे आपण ही करूया का. तर ते म्हणाले की हा तू करू शकतेस पण मी त्याच्यामध्ये अजून इन्व्हेस्ट नाही करू शकत. माझ्यासाठी ऑलरेडी ती लायबिलिटी व्हायला लागली, त्याचा मेंटेनन्स भरावा लागतो मला. म्हटलं हरकत नाही मी करू शकते त्याच्यामध्ये आणि मी त्याच्यामध्ये इंटिरियर केलं आणि ते आपण ती कन्सेप्ट प्रूफ ऑफ कन्सेप्ट म्हणून आपण ते वापरलं आणि ती आयडिया सक्सेसफुल झाली आणि आज ती प्रॉपर्टी माझी स्टार परफॉर्मर प्रॉपर्टी आहे. नेहमी बुक्ड असते. आम्हाला पण पाहिजे असेल तर आम्हालाही जाता येत नाही कधी कधी अशी तेवढी ती बुक्ड असते आणि कॉन्स्टंट इन्कम जनरेट करून देते माझ्या बिझनेसला. आणि माझे ऑलमोस्ट बरेच दिवस जे ओव्हरहेड्स चालायचे बिझनेसचे ते फक्त त्या एका प्रॉपर्टी मधून निघायचे. एवढी पॉवरफुल ती कन्सेप्ट झाली नंतर. ऑफकोर्स मी त्याच्यानंतर जेव्हा 2017ला सुरू केलं त्याच्यानंतर साधारण 2-3 वर्षामध्ये आपण 15 पेक्षा जास्त लोकेशन डेव्हलप केले आणि लॉन्च केले आणि 15ही लोकेशन मध्ये स्टँडर्डायझेशन केलं आणि 15 लोकेशन आपण खूप सक्सेसफुली चालवतो आता आणि त्या माध्यमातून आपण बऱ्यापैकी रुरल विमेन आणि युथना एम्प्लॉयमेंट जनरेट करून दिली. फक्त म्हणजे अगदी मी असं मिनिमम इन्कम नाही, बऱ्यापैकी खूप चांगलं इकॉनॉमिकली ते प्रोग्रेस झाले. जे रुरल विमेन आहेत आणि रुरल युथ आहेत आणि त्यांना एक वेगळी संधी निर्माण झाल्यामुळे ते नेहमी खुश असतात. जे माझ्या बरोबर सुरुवातीपासून काम करत होते 3-4 वर्षापासून अजूनही तेच लोक माझ्या बरोबर काम करतात. एकदा मला जॉईन केलं की शक्यतो कोणी सोडत नाही. आणि काही कारणासाठी काही माझे केअरटेकर आहेत ते नेपाळचे होते, ते आता काही कारणासाठी तिकडे गेले. तर ते दर महिन्याला नक्की फोन करून विचारतात की मॅम आम्ही कधी परत तुम्हाला जॉईन करू शकतो. तर ही अशा पद्धतीने जी टीम वर्क आहे ते झालेलं आहे या बिझनेसमध्ये. आणि आता मी या स्टेजला पोहोचलेली आहे की ही कन्सेप्ट मी शेअर करून अजून काही आपल्याला विमेन एंटरप्रेन्योर्स तयार करता येतात का हा प्लॅटफॉर्म यूज करून, याच्यासाठी आजचं सेशन आहे. आपण पीपीटी शेअर करूया परत, प्रणवती असेल तर.
सो हा बिझनेस लॉन्च करताना मी काय बघितलं? मी बघितलं की प्रॉब्लेम एरियाज काय आहेत. तर प्रॉब्लेम एरिया असा होता, की अर्बन पॉप्युलेशन जे होतं त्यांना खूप स्ट्रेस असतो. जे स्पेशली जे आय-टीमध्ये काम करतात किंवा ज्यांचं 9 to 5 कंटिन्युअस जॉब प्रेशर असतं. सॅटर्डे, संडे रिलॅक्स असतो आणि लिटरली म्हणजे दिवसभर एसीमध्ये बसून त्यांना निसर्गाच्या सानिध्यात जायलाच मिळत नाही आणि मला बरेच लोकं माहिती आहेत, की त्याच्यामुळे त्यांचं व्हिटॅमिन डी कमी झालेलं आहे. अ, तर अशा लोकांसाठी काहीतरी रिलॅक्स एन्व्हायर्नमेंटची खूप गरज आहे. पण त्याच्यामध्ये हायजीन हे खूप महत्वाचं असतं. लोकांना रुरल भागात जायला काही प्रॉब्लेम नसतो, पण टॉयलेट्स क्लीन लागतात प्रत्येकाला. सो ह्या ज्या सेन्सिटिव्ह बाबी आहेत, त्याचा विचार करून आम्ही होमस्टे तसे डेव्हलप केले, ज्याच्यामध्ये बॉडी टच होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल बेड कव्हर असेल त्याचं किंवा ब्लँकेट्स असतील, ती आम्ही ॲट पार विथ 3 स्टार हॉटेल चूज करतो. आणि अशा पद्धतीने दरवेळेला ड्राय क्लीन करूनच आणि दरवेळेला व्यवस्थित आयर्निंग करूनच बेडशीट वापरलं जातं. तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या आपण ॲट पार विथ 3 स्टार देतो. त्यामुळे लोकं परत-परत येतात राहायला आणि हे खूप चांगली आमची घडी बसलेली आहे, की कस्टमर सुद्धा सारखे-सारखे रिपीट कस्टमर येतात. काही कस्टमर आहेत माझ्याकडे ते माझ्या सगळ्या प्रॉपर्टीज वरती रोटेशननी जातात. ते म्हणतात, की आता या वेळेला आम्ही इकडे जातो, या वेळेला तिकडे जातो. पण व्हेकेशन जेव्हा प्लॅन करतात, तेव्हा पहिल्यांदा मलाच फोन करतात आणि मला म्हणतात, की "मॅम तुमची एखादी नवीन प्रॉपर्टी असेल तर सांगा, आम्हाला जायचंय." तर ही एक ब्युटी आहे या बिझनेसमधली. जेव्हा रुरल पॉप्युलेशन आहे, त्यांचे जे काय प्रॉब्लेम्स होते. रुरल पॉप्युलेशनमध्ये होतं, की आता या पद्धतीत आत्ताच्या करंट सिच्युएशनला काय आहे, की बऱ्यापैकी अर्बनमधून अर्बनकडून रुरलकडे शिफ्ट झालेले आहेत लोकं ऑलरेडी आणि परत येण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण जॉब कट झालेले आहेत. आधीसारखे सॅलरीज मिळतील याची गॅरंटी नाहीये. तर या सगळ्यामध्ये आपला वेळ घालवण्यापेक्षा आपण जिथं आहोत, ज्या लोकेशनला आहोत, त्या लोकेशनमध्ये राहूनच काय अपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत, याचा विचार करणं खूप महत्वाचं आहे. आणि हा थॉट धरून जर तुम्ही आजूबाजूला थोडंसं डोळस नजरेने बघितलं, तर नक्कीच तुम्हाला काही ना काही अपॉर्च्युनिटी याच्यामध्ये मिळेल. आणि एखादं ॲग्रो टुरिझम असेल किंवा एखादं शेतघर असेल, ते तुम्ही कन्व्हर्ट करू शकता आणि मला नक्की तुम्ही जॉइन करू शकता. मी गाईडन्स तुम्हाला द्यायला नक्की तयार आहे आणि कुठल्याही प्रकारची जी मदत लागेल, ती आपण याच्या पुढचे 2-3 महिने आहे, हे आपण क्लस्टर ॲक्टिव्हेट करून आपण मेंबरशिप ओपन करतोय आणि तुम्ही जॉइन करू शकता आणि तुम्ही 30-40 दिवसातच तुमचा बिझनेस सुरू करू शकता. पुढच्या पी-पी-टीला जाऊया. सो हे एक स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल. हे आमचं एक छोटंसं फार्म हाऊस आहे. अ, हे दिस इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट कारण जसं मगाशी एक व्हिडिओ बघितला तुम्ही तो जो पुणे शहरातला आहे, आय-टी पार्कमधलाच आहे ते व्हिडिओ. त्या पद्धतीने हा एक छोटंसं फार्म हाऊस होतं आमचं. ते आम्ही लॉन्च केलं आणि त्याला खूप खूप चांगला प्रतिसाद मिळाला, लोकांनी दिला. आणि नेहमी 5 स्टार रिव्ह्यू घेऊन येतं हे प्रॉपर्टी आणि आमचे जे केअरटेकर आहेत तिथे गणपत नावाचे, ते सुद्धा आमचे 5 स्टार परफॉर्मर आहेत. प्रत्येक गेस्टचे खूप काळजीपूर्वक त्यांना विचारतात, काळजीपूर्वक हॉस्पिटॅलिटी देतात आणि ती हॉस्पिटॅलिटी प्रोफेशनल नसती. ती मनापासूनची असते. ती प्रेमापोटी असते आणि ती जी प्रेमापोटीची हॉस्पिटॅलिटी असते, ती तुम्ही रिसॉर्ट आणि हॉटेलमध्ये नाही घेऊ शकत. ती फक्त होमस्टेलाच मिळते. तर त्यामुळे हे एक खूप युनिक एक्सपिरियन्स होऊन जातो, जेव्हा कस्टमर येतो आणि अ, अशा पद्धतीने फार्म हाऊसमध्ये राहतो आणि पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात राहतो आणि रिजेन्युएट होऊन जातो. पुढची पी बघूया. सो आता जर लार्जर लेव्हलला आपण याचा विचार केला, तर जे मार्केट आहे आपलं होमस्टेचं ते इंडियाज ट्रॅव्हल मार्केट इज प्रोजेक्टेड टू ग्रो विथ अॅन्युअल 10 to 15% ग्रोथ. याचा अर्थ असा आहे की 2020च्या एंडला किंवा 2021च्या एंडला साधारण $50 बिलियन आपल्याला जो बिझनेस आहे तो याच्यामधून होतो
आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर उलाढाल होत असेल तर प्रत्येक महिलेला थोडासा चिमणीचा वाटा जो काही आहे तो मिळायला नक्कीच हरकत नाहीये. त्यामुळं हे इट इज ऑल अप टू युअर एफर्ट्स, युअर ड्रीम्स आणि तुमची अम्बिशन काय आहे त्याच्यावरती सगळं आहे. जर तुम्ही या 3 गोष्टी ठेवल्या, एक अम्बिशन, एक ड्रीम आणि सिस्टमॅटिक अप्रोच आणि सगळ्यांना घेऊन जाण्याची प्रवृत्ती जर ठेवली तुम्ही तर नक्कीच याच्यामध्ये सक्सेस व्हाल. पुढचं जर तुम्हाला प्रोजेक्शन जर म्हणायचं झालं तर जो गव्हर्नमेंट डेटा आहे त्याच्यामध्ये साधारण 2.5 मिलियन रूम्स ज्या आहेत त्या अवेलेबल आहेत होमस्टेमध्ये. म्हणजे जर तुम्ही ओयोची कन्सेप्ट म्हणायला गेले तर ओयोची कन्सेप्ट काय होती की जी हॉटेल रूम सेल व्हायची नाही हॉटेल्स कडून, त्या हॉटेल रूमला त्यांनी स्टँडर्डायझेशन देऊन त्या विकायचा प्रयत्न केला. तर हॉटेल रूम्स टोटल ऍग्रिगेट हॉटेल रूम्स ज्या आहेत इंडियामध्ये त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने आपल्याकडे वेकेशन होम्स आहेत जे इंडिव्हिज्युअल ओनरनी घेऊन ठेवलेले आहेत. कारण 10 वर्षापूर्वी हा ट्रेंड होता खूप जास्त पुण्यात तर नक्कीच होता की आपलं एक सेकंड होम असावं. कदाचित ते बिल्डरनी केलेलं प्रमोशन असेल किंवा काही असेल, पण सेकंड होम घेण्याचा ट्रेंड खूप मोठ्या प्रमाणावर होता. त्यामुळं जी जनरेशन आता साधारण 50-60 एजला पोहोचलेली आहे, 60-70 एजला पोहोचलेली आहे, त्या लोकांची बऱ्यापैकी लोकांचे सेकंड होम्स आहेत. आणि हे जे सेकंड होम्स आहेत त्यांना आता त्याचा मेंटेनन्स होत नाहीये किंवा जाणं होत नाहीये. अशी जी मार्केट गॅप आहे त्या मार्केट गॅपला धरून ही बिझनेस अपॉर्च्युनिटी आपण तयार केलेली आहे. आणि तुम्ही जर आजूबाजूला तुमच्या ओळखीमध्ये जरी एक 10-15 लोकांबरोबर बोलला तर नक्कीच तुम्हाला 1-2 अशी घरं मिळतील की जे म्हणतील की हा तू करत असशील तर तू कर आणि तू मला पण पैसे मिळवून घे आणि तू पण पैसे मिळव त्याच्यामधून. असं बोलणारे नक्कीच तुमच्या आजूबाजूला एक लोक भेटतील तुम्हाला. तर तुम्ही फक्त बोलून बघा आणि जर असे काही पोटेन्शियल असेल किंवा तुमच्या स्वतःकडे एखादी प्रॉपर्टी असेल तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आपण नंतर प्रत्येकाशी इंडिव्हिज्युअली डिटेलमध्ये बोलून आपण त्याच्याबद्दल काय करू शकतो, आपण याचा प्लॅन करू शकतो. पुढच्या पीपीटीला घे. याच्यामध्ये बरेचसे कॉम्पिटिटर्स होते. अगदी गो आयबीबो पासून मेक माय ट्रिप पासून सगळ्यांनी हे मॉडेल रन करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही गुगल वरती जाऊन बघा वाटल्यास आणि तो फेल गेलेला आहे प्रत्येकाचा एफर्ट. कुणालाही जमलेलं नाही होमस्टे करणं. एवढ्या मोठ्या म्हणजे एवढे मोठे प्लेयर्स आहेत. थोडस एक त्याच्यामध्ये एक फायनान्शियल कन्सेप्ट होती ती मी थोडीशी चेंज केली आणि त्या चेंज केल्यामुळे आपण सस्टेनेबल जे म्हणतो, निरंतर जे चालणार आहे ते म्हणतो, त्या कन्सेप्टला ट्विक करून आपण थोडेसे चेंजेस केले त्याच्यामध्ये आणि थोडा 1-2 चेंज करून झाल्यानंतर आपल्याला हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्ये होमस्टे हा रन करता आला. त्यामुळं एक फक्त तुमच्याकडे ऑब्झर्वेशन करण्याची तयारी असेल आणि लूप होल्स समजण्याची जर तुमची कपॅसिटी असेल तर नक्की त्या क्रिएटिव्हिटी आणि त्या थिंकिंग पॉवरच्या जोरावरती काही बिझनेस अपॉर्च्युनिटीज नक्कीच आजूबाजूला असतात. त्या फक्त ऑब्झर्व करून आपण मटेरियलाइज करायच्या असतात. नेक्स्ट पीपीटी प्लीज. हे आमचं म्हणजे ज्याला ट्रॅक्शन म्हणू आपण की म्हणजे मागच्या 2 वर्षामध्ये काय ट्रॅक्शन मिळालं. जे इन्व्हेस्टर असतात हे या भाषेत बोलतात. तर ट्रॅक्शन म्हणजे तुमचं किती मोमेंटम आहे, किती बिझनेस होतो तुमचा साधारणपणे याला ट्रॅक्शन म्हणतात. तर साधारण या 2 वर्षामध्ये आम्ही 70+ रूम इन्व्हेंटरी आमच्याकडे आहे जी आम्ही डेली बेसिस वरती विकत असतो. 500+ रूम्स आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्या आपण स्वतः बुकिंग करू शकतो आणि 70+ रूम्सचा आपल्याकडे ऑथराइज्ड सोल राईट्स आहेत मार्केटिंगचे. बाकी कोणी विकू शकत नाही ते रूम्स, फक्त आम्ही विकतो. आणि 500+ रूम्स ज्या अवेलेबल आहेत जे बाकी पण मार्केटिंग करतात, आम्ही पण करतो, ओनर पण करत असतो. आणि काही प्रॉपर्टी ज्या आहेत
त्या प्रॉपर्टीज एक्सक्लुझिव्हली आपणच स्वतः ऑपरेट पण करतो, त्याचं मार्केटिंग पण करतो. या बिझनेसमध्ये आपली स्वतःची प्रॉपर्टी आहे ती ऑपरेट करणं हे एक खूप क्रुशियल काम असतं आणि ते जमलं एक ऑपरेट करायचं क्रुशियल काम, की मार्केटिंग करायला बरेच लोक डिस्ट्रीब्युशन चॅनल आपल्याला जे म्हणता येईल ते डिस्ट्रीब्युशन चॅनल डेव्हलप करणं खूप चॅलेंजिंग असतं आणि ते काम आम्ही करतो. जे डिस्ट्रीब्युशन चॅनल डेव्हलप करतो, वेगवेगळ्या माध्यमातून त्याचं मार्केटिंग करतो आणि इन्शुअर करतो की प्रत्येक सॅटर्डे संडेला तिथं बुकिंग असणारच. जर सर्व्हिस अपार्टमेंट असेल तर रोज तिथे काहीतरी एक बुकिंग असलं पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही मॅक्झिमम बुकिंग होतील अशी एक डिस्ट्रीब्युशन चॅनल निर्माण केलेलं आहे. ते ऑनलाईन पण आहे आणि ऑफलाईन पण आहे. आणि पूर्ण महाराष्ट्र, गुजरात, कोकण या भागामध्ये ते कार्यरत असतं. त्याच्यामध्ये काही रिव्ह्यूज मी टाकलेले आहेत या स्क्रीनवरती, कारण हा जो बिझनेस आहे तो हॉस्पिटॅलिटी याच सेक्टरमध्ये असल्यामुळे हा बिझनेस फक्त रिव्ह्यूजवर चालणाराच आहे. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक सिंगल टाइम तुम्हाला खूप चांगलीच सर्व्हिस द्यावी लागते. त्याला ऑप्शन नाहीये. तुम्हाला म्हणून चालत नाही की आज मी दमलोय आणि आज मी चांगली सर्व्हिस नाही देऊ शकत. दर वेळेला कस्टमरला आपल्याला चांगली सर्व्हिस द्यावी लागते, कारण जो रिव्ह्यू आहे त्या रिव्ह्यू मधूनच आपल्याला पुढचा कस्टमर मिळत असतो. त्यामुळे तिथे कॉम्प्रोमाइज करून नाही चालत या बिझनेसमध्ये. असा हा खूप इंटरेस्टिंग बिझनेस आहे. पुढे आणि जर त्याच्यामध्ये महिलांनी सहभाग घेतला तर तो नक्कीच खूप इंटरेस्टिंग होऊ शकतो, कारण आपल्यामध्ये उपजतच एक गुण असतो की आपल्याकडे एखादा जर पाहुणा आला तर तो आपण अगदी मनापासून आपण त्याचं पाहुणचार करत असतो घरात. आपली एक पाककला जी आपल्याकडे असते ती एक्सप्लोर करून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना आपण खायला करून घालत असतो. अगदी त्याच अप्रोचनी, त्याच प्रेमाने जर तुम्ही ही सर्व्हिस जरा थोडंसं एक्सपॅन्ड केलं तुमचं होरायझन आणि वेगवेगळ्या लोकांना जर करून दिलं, तर पीपल आर विलिंग टू पे. कारण आजकाल मामाचं घर असं राहिलेलं नाहीये मुलांसाठी. मामाचं घर आहे ते आपल्यालाच तयार करायचं आहे आणि लोक अगदी पे करून सुद्धा मामाच्या घरी यायला तयार आहेत सध्या. त्यामुळे ही जी अपॉर्च्युनिटी ही फार मोठी आहे आणि कुठल्याही जॉग्राफिकल लोकेशन मध्ये हा बिझनेस एक्झिक्यूट होण्याची कपॅसिटी आहे त्याच्यामध्ये. आपण मार्केटिंग वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. वेगवेगळे OTA प्लॅटफॉर्म्स आहेत त्यातून करत असतो. काही डिजिटल मीडिया जो आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, त्याच्यामधून करत असतो. माझा स्वतःचा पुणे विमेन सोलो ट्रॅव्हलर्स ही एक युनिक कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण फक्त महिलांसाठी एक ट्रॅव्हल कम्युनिटी तयार केली, ज्याच्यातून आपण ऍक्च्युली त्यांना वेगवेगळ्या देशांमध्ये जायला किंवा वेगवेगळ्या इंडियातच वेगवेगळ्या राज्यांमध्ये जायला आपण मदत करतो, ज्याच्यामध्ये फॅमिली असली पाहिजे त्यांच्याबरोबर असं नाही, त्या एकट्या येऊन आपल्याबरोबर ट्रॅव्हल करतात. तर ते एक 12,000 महिलांचं आपल्याकडे नेटवर्क आहे. तर ते एक ऑर्गॅनिक मार्केट म्हणता येईल. ते आपलं स्वतःचं आहे की त्यांना कुणालाही कधीही जर वेकेशनला जायचं असेल तर मग ते आपल्याला पहिल्यांदा कॉन्टॅक्ट करतात आणि म्हणतात तुम्हाला प्लॅन करून दे. आणि अशा पद्धतीने एक ट्रस्टवर्दीनेस जो आहे, क्रेडिबिलिटी जी आहे ती आपण ओव्हर द पिरियड बिल्ड करू शकतो. ती तुम्ही तुमची पण स्वतःची या बिझनेसमध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक क्रेडिबिलिटी आहे आणि दुसरी ट्रान्सपरन्सी आहे. जे काही आहे, कधी-कधी असं होतं की एकदा मला आठवते की एकदा बुकिंग झालं आणि त्या दिवशी पूर्ण पूर्ण मला वाटतंय पूर्ण राज्यामध्ये लाईट्स गेले होते आणि त्याच्यामध्ये कोणी काही करू शकत नाही. अशा काही प्रॉब्लेम्स आले की पण कस्टमर पण समजून घेतात ते आणि कोऑपरेट नक्कीच करतात आपल्याला. त्याच्यात आपण कसे हँडल करतो कस्टमरना, कशा पद्धतीने आपण त्यांच्याशी बोलतो, हे खूप महत्वाचं असतं. कधी-कधी जेन्युइन प्रॉब्लेम्स लोक एक्सेप्ट करतात आणि तरीही ते एकदम हॅपी होऊन जातात. या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात कम्युनिकेशन हा भाग फार महत्वाचा असतो. त्यामुळे नेहमी तुम्ही कस्टमरच्या कम्युनिकेशन मध्ये राहणं आणि निगेटिव्ह फीडबॅक जर एखादा आलं तर तो पॉझिटिव्हली एक्सेप्ट करून त्याच्यावरती वर्क करणं हे खूप महत्वाचं असतं याच्यामध्ये. ऑपरेशन्स प्लॅन असतात, तर ऑपरेशन्स प्लॅन मध्ये आपल्याला जे क्लस्टर तयार करायचं आहे
त्याच्यामध्ये आपण म्हणतोय की जर तुमच्याकडे एखादं हेरिटेज होम असेल किंवा एखादं ट्रेडिशनल होम असेल, की एखादं छान बाहेर वरांडा आहे आणि एक 10-20 वर्षापूर्वी बांधलेलं घर आहे, बसकं घर असतं कोणाकोणाकडे, तर इतकं सुंदर तो अनुभव असतो. जे राहत असतात त्या घरात ते त्यांच्या मला वाटतं भावना थोड्याशा बोथट झालेल्या असतात. त्यांना त्याचं वेगळेपण जाणवत नसतं. पण जे पहिल्यांदा तुमच्या घरी येतात आणि जर म्हणतील, "अरे, तुमचं घर किती सुंदर आहे." तर याचा अर्थ त्या घरामध्ये नक्कीच पोटेन्शियल आहे, की लोकं पैसे देऊन पण एक दिवस राहायला तयार होतील. तर त्यामुळं जर अशा प्रॉपर्टीज तुमच्या आजूबाजूला असतील किंवा तुमच्या स्वतःच्या असतील, तर तुम्ही या बिझनेसचा नक्की विचार करू शकता. पुढे जाऊया. आता होमस्टे क्लस्टर जे आहे 1KV माध्यमातून त्याच्यामध्ये आमचा प्लॅन असा आहे, की साधारण 30 ते 40 महिलांनी एकत्र यायचं आणि त्या ज्या काही वेगवेगळ्या प्रॉपर्टीज तुमच्या स्वतःच्या असतील, ओळखीच्या लोकांच्या असतील, पण तुम्हाला शक्य असेल, तुम्ही जवळच राहत असाल तिथे, तर ऑपरेट करणं पॉसिबल असतं. तर हे ज्या गोष्टी आहेत, त्या आपण साध्य करून देणार आहे या क्लस्टरच्या माध्यमातून. आणि 3 सेगमेंटवरती आपण काम करतो याच्यामध्ये. एक असतं तुमचं एक्स्ट्रा सेकंड होम, जे गावातच असू शकतो. दुसरं आहे फार्म हाऊस. तिसरं आहे व्हॅकेशन होम. फार्म हाऊस आणि व्हॅकेशन होममध्ये थोडासा फरक आहे. फार्म हाऊस आहे ते शक्यतो फार्मच्या आजूबाजूला असतं. व्हॅकेशन होम असतं ते थोडंसं कदाचित सोफिस्टिकेटेड सोसायटीमध्ये असू शकतं. पण थोड्या आउटस्कर्ट्सला असतं. सो असं जर एखादी प्रॉपर्टी तुमच्या बघण्यात असेल, तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि आपण त्याच्यामधून बिझनेस तयार करूया. 1 चा रोल काय असणार आहे याच्यामध्ये? 1 चा रोल असा असणार आहे, की पूर्ण जो 5 ॲस्पेक्ट्स आहेत या बिझनेसचे, त्या पूर्ण 5 ॲस्पेक्ट्सचं ओरिएंटेशन सेशन होणार. आमच्याकडे एक्सपर्ट पॅनल अवेलेबल आहे. प्रत्येक बिझनेस सुरू करायच्या आधी एक सर्वात मोठा प्रश्न असतो, की हे म्हणताय ते ठीक आहे, पण आम्हाला फंडिंग कोण देणार? बरोबर? तर तो एक प्रश्न फंडिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आपल्याबरोबर जॉइन होत आहेत. एक्स एजीएम ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया कोळेकर सर आहेत आपल्याबरोबर. जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट च्या काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर त्यांचं सेशन असतं. दुसरं सेशन आहे आमच्या मनीषा मॅडम म्हणून आहेत, ज्या 5 स्टार हॉटेलमध्ये ट्रायडेंट, ओबेरॉय अशा पद्धतीच्या हॉटेलमध्ये त्यांनी बरेच वर्ष जॉब केलेला आहे आणि त्या आपल्याला हाऊसकीपिंग जे आहे ते तुमच्या केअरटेकरला ट्रेनिंग त्या देतात. आपल्याबरोबर विशाल अलकोंडा नावाचे आहेत, जे 5 स्टार मध्ये शेफ आहेत ऑलरेडी. ते किचन सेटअप करून द्यायला मदत करतात. अनिता अळसुलकर मॅडम आहेत. हेमंत खिरे सर आहेत, जे स्वतः आर्किटेक्ट आहेत आणि तुम्हाला जर एखादा सेटअप करून द्यायचा असेल, आमच्याकडे राहुल रेणके म्हणून आहेत आमच्या टीममध्ये इंटिरियर डेकोरेटर. अगदी छोटासा म्हणजे फक्त थोडासा चेंज करायचंय बाबा, फक्तच बेडशीट्सच बदलायचे आहेत आणि लगेच बाकीचं सगळं आपण होस्ट करायला तयार असू. असं जरी असेल तरी आम्ही त्याच्यामध्ये मदत करतो. काय कुठून घेतलं पाहिजे, मिनिमम कॉस्टमध्ये कसं व्हायला पाहिजे, याचा विचार करतो आपण. आणि जो सर्वात महत्वाचा भाग असतो कुठल्याही बिझनेसमध्ये, तो असतो मार्केटिंगचा, कस्टमर आणून देण्याचा. त्याच्यामध्ये टी कनेक्ट होम अँड स्टे मागचे जे 3-4 वर्ष आम्ही या बिझनेसमध्ये आहोत, ते नक्कीच आम्ही तुम्हाला मदत करू आणि कस्टमर मिळवण्यासाठी सर्वात महत्वाची भूमिका जी आहे, ती आम्ही निभावू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे आणि एकमेकांना हँड होल्डिंग करून जर आपण पुढे गेलो, तर नक्की आपण आपल्या देशाला एम्पॉवर करू शकतो. सो मी नेहमी असं म्हणते, की अवेकनिंग इंडिया विथ विमेन पॉवर. ॲज अ विमेन वी हॅव पॉवर विथ अस आणि जी काही पॉवर आहे ती आपण कदाचित जाणून घेतलेली नसेल, पण त्याची जाणीव करण्यासाठीच 1 KV आहे आणि ती जाणीव करून देण्यासाठी आणि ती जाणीव झाल्यावरती आपण आपल्या देशाला एम्पॉवर करायचं आहे. तर आपलं लॉंग टर्म गोल आहे, आपल्या इकॉनॉमीला स्ट्रॉंग करायचं, देशाला स्ट्रॉंग करायचं आणि कारण एक महिलांनी जर पैसे कमवले तर ती नक्कीच आपल्या मुलाच्या
शिक्षणावरती पहिल्या प्रायोरिटीने देते आणि पूर्ण फॅमिलीला एम्पॉवर करते. पण जर कदाचित तेच रुरल मधला एखादा पुरुष असेल तर तो कुठे जातो संध्याकाळी आपल्या सगळ्यांना माहिती. सो त्यामुळे ही जे अप्रोच आहे त्यामुळे आपल्याला त्या अप्रोच साठी आपल्याला सबलीकरण करून प्रत्येक लेवलच्या महिलांसाठी काही ना काहीतरी 1KV मध्ये आहे. थँक्यू प्रणवती, आज मला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सो मच मॅम. अतिशय छान आणि सुंदर पद्धतीने तुम्ही होमस्टेचं क्लस्टर आपल्या सगळ्या मैत्रिणींच्या समोर उलगडून दाखवलं. काही प्रश्न असे आले आहेत की जर आम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल टी कनेक्ट साठी किंवा 1Kच्या मेंबरशिपसाठी तर त्यासाठी त्यांनी काय करावं? सो 1KV साठी जर असेल तर फोन नंबर फ्लॅश केलेला असेल ना आपला फेसबुक पेजवरती, तर लिंक शेअर केली व्हॉट्सअप त्यावरती तुम्ही जरी व्हॉट्सअप केलं तरी आमची जी टीम आहे 1KV ची ती तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. तुम्हाला डिटेल मध्ये मेल येईल की नक्की काय असणार आहे किंवा काय नसणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या मला वाटते 8 दिवसामध्ये आम्ही लगेच ओरिएंटेशन सेशन पण ठेवायचा प्लॅन करतोय. आणि हे जे ओरिएंटेशन सेशन आहे ते ऑनलाईन नसणार आहे, ते फेस टू फेस असणार आहे. पण जेव्हा आपण फेस टू फेस भेटतो तेव्हा जास्त कळतं की आपण नक्की काय करणार आहोत किंवा तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करू शकतो. त्यामुळे विदिन 7 to 8 डेज आपलं ओरिएंटेशन सेशन असणार आहे. पण या 6 ते 7 दिवसाच्या गॅपमध्ये जे मॅक्झिमम लोकांना ज्यांना जॉईन करायचंय ते जर तुम्ही जॉईन केलं तर तुमचा बिझनेस एक नेक्स्ट 30-40 डेज मध्ये सुरू होईल आणि रेव्हेन्यू तुम्हाला इमिजिएट सुरू करता येईल. नक्कीच मॅडम. टी कनेक्ट मला वाटतं बऱ्याचशा महिलांना एक सपोर्ट सिस्टीम ठरणार आहे. कारण ट्रॅव्हल आणि टुरिझम हे क्षेत्र तेवढं मोठं आहे आता. आणि या कोविडच्या पॅच नंतर तर मला वाटतंय ट्रॅव्हलिंगसाठी आता लाट आली असं म्हणायला काय हरकत नाही आहे. पण कोविडची लाट संपली तर ट्रॅव्हलिंगची लाट सुरू झाली आहे. कुठलाही रस्ता बघा किंवा काही बघा प्रचंड गर्दी आहे. धार्मिक स्थळ असतील, पर्यटन स्थळ असतील किंवा बाकीच असेल. त्यामुळे शांतता नेहमीच मनुष्य शोधत असतो आणि होमस्टेच्या माध्यमातून आपण ती शांतता, ते समाधान आणि प्लस क्वालिटी फूड आणि त्यांना एक एनर्जाइज करण्याचं काम होमस्टेच्या माध्यमातून आपण करू शकतो. आणि ते काम आपल्या सगळ्या महिला चांगल्या पद्धतीने करतील आणि 1000 महिला उद्योजकांमधल्या एक महिला उद्योजकाला ही संकल्पना राबवायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. तर मी सगळ्यांना अशी विनंती करते की प्लीज जॉईन आवर मुवमेंट 1KV. मेंबरशिपचे डिटेल्स, मेंबरशिप आपली कालपासून ओपन झालेली आहे. फर्स्ट मंथ फ्री तुम्हाला हे असणार आहे. टोटली जे काही गायडन्स आहेत, टोटली जे काही तुम्हाला कुठला व्यवसाय करायचा का क्लस्टर तुमचं रेकग्नेशन जे आहे ते सगळं एका महिन्यामध्ये कम्प्लीट करून आपल्याला आपल्या प्रोजेक्टला सुरुवात करायची आहे. तुम्ही सगळ्यांना अशी विनंती करेन की तुम्ही 1KV जॉईन व्हा. मेंबरशिपची गुगल फॉर्म लिंक तुम्हाला कमेंटमध्ये पेस्ट केलेला आहे. आणि जर कुणाला काही शंका असेल तर निश्चितपणे तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. मोबाईल नंबर आहे 9975 008539 9975 008539. आणि तुमच्या सगळ्या शंकांचं समाधान करण्यासाठी आम्ही इथे निश्चितपणे आहोत. 1KV ची पूर्ण टीम तुमच्या सोबत आहे तुमच्या व्यवसायाची संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी. सो लेट्स जॉईन अस. थँक्यू सो मच प्राजक्ता मॅम, होमस्टेचं अतिशय सुंदर प्रेझेंटेशन दिल्याबद्दल आणि आपला पहिल्या क्लस्टरचं इंट्रोडक्शन सगळ्यांना करून दिल्याबद्दल. आणि थँक्यू सो मच मैत्रिणींनो, तुम्ही येताय आणि रोज आम्हाला ऐकताय आणि त्यातनं प्रेरणा घेताय. आणि मला वाटतं आजपासून तुमची व्यवसाय सुरू करण्याची संधी सुद्धा तुमच्यासोबत आहे. सो तुम्ही जिद्दी व्हा आणि आमच्या सोबत या आणि तुमचं स्वप्न सत्यात उतरवा. थँक्यू सो मच. थँक्यू.